फडणवीसांना या शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी काही बोलण्याचा नैतिक अधिकार नाही। त्यांनी देशामध्ये जीएसटी सारखे कायदे आणून लोकांची दिशाभूल करून आज जीएसटीचा परिणाम काय झाला, नोटबंदीचा परिणाम याच्यावर काय झालेला आहे, NAA-CA हे जे काही कायदे आणले, NRC आणि CAच्या बाबतीत जे काही कायदे आणले गेलेले आहेत, या सगळ्या कायद्याचा दुष्परिणाम आपण पाहत आहोत। आज सुद्धा हे कायदे आणून शेतकऱ्यांसाठी आम्ही काहीतरी चांगलं करत आहोत हे भासवण्याचा प्रयत्न जो होत आहे हा एकंदरीत फसवा आहे, शेतकऱ्यांचं जीवनमान उद्ध्वस्त करणारा आहे। शेतीचा एकंदरीत मालाला एक कवडीमोल भावामध्ये विकण्याचा आणि धनधानग्यांच्या हातामध्ये शेतीचा संपूर्ण माल देऊन हा सगळ्या मोठ्या माणसांना याचा या उद्योगपतींचा फायदा व्हावा या अनुषंगाने अशा प्रकारचे सगळे कायदे आहेत। हे जे काही षडयंत्र आहे हे हाणून पाडण्याचं काम आम्ही नक्की करणार आहोत। फडणवीसांना किंवा मोदींना या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचा बोलण्याचा नैतिक अधिकारच उरलेला नाही आहे। देशामधले आज कुठं पण पाहताय लाखो लोक आज एकत्र आलेली आहेत। आपण पाहता कुठलाही पक्ष तिथे जमा नाही, सर्व एकंदरीत शेतकरी वर्ग हा एकत्रित येऊन या कायद्याचा विरोध करत आहे। म्हणजे आपण पाहताय याला कुठलाही राजकीय कलर नाही आहे, कुठला राजकीय रंग नाही आहे, याच्यामध्ये सर्वजण एकत्र आलेले आहेत। त्याचा अर्थच हा आहे की किती घातक कायदे हे आहेत। विशेषतः आपण पाहतोय की पंजाबचा शेतकरी, हरियाणाचा शेतकरी, अन्य राज्यातले शेतकरी याला ठिकठिकाणी आजचा बंद जो आहे हा देशव्यापी बंद आहे आणि या देशव्यापी बंदामध्ये काँग्रेस तर या अगोदरच सहभागी झाले, काँग्रेसची भूमिका अगोदर स्पष्ट केलेली आहे आणि त्यामुळे आजचा जो प्रयत्न आहे हा आमचा मनापासून आम्ही प्रयत्न राहणार आहे की ही कायदे कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकारने मागे घेतलीच पाहिजेत। कुठल्याही प्रकारची तडजोड आम्ही स्वीकारणार नाही या बाबतीमध्ये आणि शेतकरीसुद्धा फक्त ही बोलण्याची प्रक्रिया जी चालू ठेवलेली आहे, शेतकऱ्यांना दमवण्यासाठी उद्योग चालू आहे, शेतकऱ्यांसाठी काही करावं अशी भूमिका अजिबात नाही आहे। वेळ घालवायचा, वेळ मारून न्यायचा अशा प्रकारचा प्रयत्न आहे, परंतु आम्ही याला भूतथापाला बळी पडणार नाही। आता जोपर्यंत हे कायदे मागे होत नाही तोपर्यंत अशा प्रकारची आंदोलनं सर्व देशामध्ये होत राहणार आहेत।